नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो आणि भगिनींनो, विदर्भरत्न हवामान अंदाज या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी किशोर सोनारे संपूर्ण विद्यार्थी शेतकऱ्यांना स्वागत करतो. तशी पावसाची शक्यता सांगण्यात आली नाही आहे आपल्या विदर्भामध्ये, पण कारण का उत्तरेकडून कोरडे वारे येत आहे, गरम वारे आपल्या मध्य भारतामध्ये, आणि पश्चिम दिशेकडून सुद्धा कोरडे वारे येत आहे. पण पश्चिम दिशेकडच्या कोरड्या वाऱ्यामध्ये काहीसे बाष्पीभूत वारे, कारण का ट्रफ रेषा बनली गेली आहे भारताच्या पश्चिम दिशेकडून, तर भारताच्या पूर्व राज्यामध्ये ट्रफ रेषा बनली गेली आणि एक सर्क्युलेशन बनलं गेलं आहे झारखंड राज्यावर. त्याच्यामुळं काहीसे बाष्पीभूत वारे जे गरम पश्चिमी दिशेकडून जे गरम वारे येत आहे, याच्याच काहीसे थोडेसे बाष्पीभूत वारे पश्चिम दिशेकडून येत असल्यामुळं काहीशा ढगांची शृंखला बनणार आहे मध्य प्रदेश, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये. तशी पाऊस शक्यता कमी आहे, पण काय काय भागामध्ये दुपारी संध्याकाळी 4च्या नंतर ते रात्री 9च्या मधात थोडंसं काळकीट ढगावताना येणार आहे. आणि 4-5 ढगं एकत्रित आले, थोडंसं काळकीट ढगावताना आलं तर काय काय भागात आपल्याला हलकासा रिमझिम पाऊस किंवा एक दुसऱ्या भागामध्ये ढगांच्या गडसं थोडासा 20-25-30 मिनिटाचा पाऊस पडणार आहे. एक दुसऱ्या भागात पाऊस वरती पडला जाणार नाही. 16 एप्रिल, 17 एप्रिल, 18 एप्रिलच्या दरम्यान एक दुसऱ्या भागामध्ये, कारण का दुपारी 12च्या नंतर काय काय भागामध्ये, विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये आणि मध्य प्रदेशमध्ये ढगाळ वातावरण बनलं जाणार आहे. आणि ह्याच क्रियेमुळे पश्चिम दिशेकडून गरम हवा येणार आहे आणि या गरम हवेमध्येच काहीसा बाष्पाचा पुरवठा होऊन काही ढगांची निर्मिती होणार आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे आपल्याला मी तात्काळ हा व्हिडिओ पाठवतो आहे आपल्यानंतर, की शेतकऱ्यांना सविस्तर माहिती मिळू आपल्या माध्यमातून, ठीक आहे. आणि लगेच ह्याची व्हिडिओच्या पाठोपाठ मी नकाशाचा व्हिडिओ सादर करतो आहे की कोण्या पद्धतीनं गरम वारी येत आहे आणि त्या गरम वाऱ्यामध्ये बाष्पीभूत वारे कोण्या पद्धतीने येत आहे. सविस्तर माहिती मी उद्या म्हणजेच 17 एप्रिलला आपल्यानंतर व्हिडिओ सादर करणार आहे नकाशाच्या माध्यमातून. शेतकरी मित्रांनो, फक्त व्हिडिओ बघत चला, लाईक करणार तुमची मर्जी शेतकरी मित्रांनो.